गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काल रात्री आपण इकडे 1-2 वाजला मंगल कार्यालयात झोपायला आणि माझा आवाज पण तुम्हाला जरा चेंज झाल्यासारखं वाटत असेल, कारण इकडलं पाणी बदल आणि सगळे जेवण वगैरे मुळे थोडं ना आजारी पडलेलो आहे. पण तरी ना व्हिडिओ बनवायचं काय सोडू शकत नाही. ठीक आहे, तर आता आज लग्न आहे 12-1 वाजता, पण बघू किती वाजता लागते. विधी वगैरे करत 7 वाजता मला वाटते. आणि इकडे पुढं आता नवरदेवाला आहे ना हळद धुवायचं प्रोग्राम चालू आहे, झाले ऑलमोस्ट. चला आंघोळ वगैरे करून घेऊ आणि रेडी होऊ. मित्रांनो, जस्ट आंघोळ वगैरे झाली आणि नाश्त्याला आलो होतो. इकडे एवढी भयानक परिस्थिती आहे, नाश्ता पण रेडी नाही. 9 वाजलेत. काय नाही रे, काय एकदम नियोजनाचा अभाव आहे. कालचं पण आजचं पण आम्ही बाहेरच खातोय सगळे. बाहेरच्या कडे हॉटेलवाला पैसे दिले असते तर कार्यक्रम झाला असता. ते आपले त्यांच्यातच भांडणं चालू झाले दादा. तुमच्या भांडणं पाहिजे आम्हाला पोहे पण भेटायचे नाही राव, असं नका करू. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे झाला आणि आपल्याकडे लग्नाला अजून टाइम होता. तर मग बाबा म्हटले की आपण इथे जवळ आहे ना एक ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, तिथं नेवाशाचं, तिथं स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तर चला इथपर्यंत आलोय, थोड्या अंतरावर आहे, कशाला टाळायचं ना. चांगल्या गोष्टीला कधीच उशीर करायचा नसतो. त्यामुळे आता आम्ही सगळे भांडसाहेब, बाबा आणि आम्ही सगळे चाललोय. चला जाऊया, बघू कसं मंदिर आहे ते. आपण आज आलेलो आहे नेवासेमध्ये. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालं आणि लॉन्च कडे गेलतो. परत आता आहे ना परत नेवासात चाललोय मेन गावात. जरा मित्राच्या कपड्याला आहे ना इस्त्री वगैरे करायची. ती पोर आहे ना बाई, कधी सुधारणार आहे काय माहिती. म्हणजे ऐन टायमाला सगळं सुचतं बाई यांना. आधी टाइमपास करीत राहणार नाही का मोकार. जाऊ दे बघू. आणि आता 1 तासाने कपडे घालायचे. चल इस्त्रीला, चल दाढी करायला. मी पण नाही केली दाढी, जाऊ दे. कोण बघत आहे आपल्याला, काय नाही हर्षद. हर्षद क्लीन शेव केली एकदम, नाही का दाढी देत काय क्लीन शेव काय थोडी येते. मित्रांनो, सगळेजण आवरतात आता. थोड्याच वेळात आपल्या साहेबांच्या अंगावर डोक्यावर अक्षता पडणार आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे आवरताय माग. आपण पण आपल्या गेटअप मध्ये रेडी झालोय, सगळेजण आवरतात आहे. हर्षल, विनोद, विक्की आणि तुमचा भाऊ अभि भाऊ रेडी झालाय. तर चला जाऊया. आणि आता आहे ना पारण्या निघणार आहे, चला. ओम भाऊची हाजीर लागली म्हणजे सगळ्याची हाजीर लागली. आज सारखे इकडे जनक आहे, विनोद तिडके, हर्षल वाढणे हसतोय. हर्षल वाढणे ऑटो करून आलाय म्हणा. पुढे साहेब नुसते फरार होते ते. तुम्ही बघू शकता साहेब एवढे चमकते ते, पण खाली पॅन्ट कस काय मिळाली काय माहिती. वेगळ्या ठिकाणावर मिळाली आणि वेगळ्याच ठिकाणी मिळाली. साहेबाची सवय गेली नाही नाश्ता करून पॅन्टला. वा परत
साहेब असं करा ना. भाऊनला झेपलं नाही. एक मुलगा पण सांभाळला ना हर्षल भाऊनला. हर्षल भाऊंनी असे अरे हर्षल हॅलो कष्ट हेच भांडवल. मित्रांनो आम्ही आहे ना हे बघा लांडे साहेब तिकडे आहे ना विधी चालू आहे आणि आम्ही एवढे ना एवढं कष्ट करतोय. सगळी भांडी आहे ना आतमध्ये घेतली आणि हर्षलला बघू शकता घामाच्या धारा पर कपड्याच्या शर्टामधून खाली चालल्यात आणि आतमधलं पण बघू शकता इकडे सगळं. आणि याचा बदला फक्त आहे ना साईनाथ किंवा आहे ना जेडब्ल्यू मॅरेट मध्ये सगळा घाम निघणार आहे आमचा. एसी मध्ये असं जेवणार त्याशिवाय सॅटिस्फॅक्शन नाही होणार. तर लांडे साहेबांचं अशा प्रकारे लग्न पार पडलेले आहे आणि ते तिकडं त्यांचं कार्यक्रम चालू आहे. ते चाललंय त्यांचं काहीतरी. पण हे सगळे भांडे आम्हाला उचलायला लावले त्यांनी. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जेवढे कष्ट केले एवढे घाम दिसतोय हा तर याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. त्यांनी पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर 5 स्टार हॉटेल आम्हाला एक पार्टी दिली पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल तर ते स्वप्नसुद्धा आमची आठवण काढतील. भांडे त्यांचे पुन्हा रिटर्न करण्यात येतील. उतरायची काय आपण हे बघा प्रूफ आहे प्रूफ. हर्षलने बी हातभार लावलाय थोडा. साहेब ते मुंडवळे बरं खेळते बघते आता. अरे साहेब बरं होतील तुम्हाला काही दिवसांनी. साहेब काय करताय? हो मानलंच कन. फायनली आता आहे ना आम्ही आलोय गावात साहेबांच्या वरातीला. आता चालू होणार आहे थोड्या वेळात. जोश दमदार भावी आमदार जोश हमारा आता प्रत्येकाची ना हे दाखवणार कवायत चालू आहे आता. 1-2 मिनिटात पोहोचूनच लय फोन आले आम्हाला करून नाही कळलं आम्हाला की आमचं आहे बघा काहीतरी तिथं. काय नवीन जेवणाचा हर्षल हर्षलचे